तर छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदाचं 6वा अध्याय आहे. त्यानंतर त्याच्यामधला 9वा खंड चालू होता, शेवटचा भाग आला होता. त्याची थोडीशी पुनरावृत्ती करून आपण मुख्य विषयाला वळूया. की विषय जो आहे तो सर्वत्र ते सत्तत्व आहे आणि सर्व जीवमात्रामध्ये, प्राणीमात्रामध्ये आणि सर्व पदार्थात, सर्व प्रकृतीमध्ये अंतर्बाह्य तोच आहे. त्याच्यापासूनच सर्व हे ब्रह्मांड बनलं आहे, असा तो विषय आहे. आणि तो विषय जो आहे तो अरुणी आपल्या मुलाला म्हणजे श्वेतकेतूला हे त्या विषयावरचं पूर्ण ज्ञान देत आहेत. आणि ते ज्ञान देताना प्रत्येक वेळी श्वेतकेतू म्हणतो की मला परिपूर्णपणे ते समजलं नाही, तुम्ही पुन्हा एकदा सांगा. आणि ज्यावेळेस ते पुन्हा पुन्हा सांगतात तेव्हा नवीन नवीन दृष्टांत देतात की हे सर्व सत्तत्व जे आहे ते सद्रूप सगळं ब्रह्मांड कसं आहे हे ते सांगतात. की त्यामध्ये मागच्या वेळेस आपण हे पाहिलं की ज्या प्रकारे हा मधामध्ये हा विविध रस, विविध वृक्षांचा रस हा त्या ठिकाणी मिश्र झालेला असतो आणि त्या सर्वांचं मिश्रण झाल्यानंतरच तो मध तयार होतो. परंतु त्याच्यामध्ये या मधामध्ये तो जो रस आहे त्या रसाला माहीत नसतं की आपण ह्याच्यामध्ये मिश्रित झालेलो आहोत. आणि विविध वृक्षाच्या रसाचं प्रत्येक रसाला असं माहिती नसतं की आपल्यामुळे हा मध निर्माण झालेला आहे. तसं या जीवमात्राला हे माहिती नाही आहे की आपल्यामध्ये ते सत्तत्व आहे, ते आत्मतत्व आहे. तो विवेक त्याला नसतो. तसाच हा विवेक या वृक्षाच्या विविध रसामध्ये नसतो. एवढंच नव्हे तर त्या मधमाशांना सुद्धा हे माहिती नाही की आपण हे मध कसा तयार केला. हे त्याच्या उपजत वृत्तीमुळे ते तयार करतात. पण त्या ठिकाणी विविध चवी सगळे आलेले आहेत वृक्षाच्या, मधुर, खारट, तिखट, कडवट आणि अशा प्रकारे सर्व रस तिथे आले आहेत. आणि त्या सर्व रसांचं मिश्र होऊन त्या ठिकाणी तो मध तयार होतो. त्याप्रमाणेच ही संपूर्ण जी प्रजा आहे ती नित्य सुषुप्ती, मृत्यू आणि प्रलय काळात सुद्धा ही त्याला अखंडपणे सतलाच लागून असते. सत तत्व हे त्याला प्राप्त झालेलं असतं. तरीही पण ती प्रजा त्याला जाणत नाही की आम्ही सतनेच परिपूर्ण आहोत, आपल्यामध्ये सतच ओतप्रोत आहे, हे त्यांना माहिती नसतं. अशा रीतीने हा दृष्टांत दिला. कारण की ते आपल्या सद्रूपाच्या शिवाय इतर गोष्टीलाच ते फक्त जाणतात आणि त्यामुळे त्यांना सतची प्राप्ती होत नाही. त्यानंतरचा पुढचा जो मंत्र आहे, तिसरा मंत्र, तो त इह व्याघ्रो वा सिंहो वा वृको वा वराहो वा कोटो वा पतंगो वा दंशो वा मशको यद्यत भवंती तदा भवन. म्हणजे ज्याप्रमाणे ह्या लोकांमध्ये विविध प्रकारचे प्राणी, विविध प्रकारचे शरीर धारण करून त्या ठिकाणी जीवात्मा जो आहे तो अनंत रूपामध्ये तो व्यक्त होतो. व्याघ्र, लांडगा, डुक्कर, कीटक, पतंग, डास इत्यादी अनेक प्रकारचे त्याला देह प्राप्त होतात. आणि त्याच्यामध्ये तो फक्त मी सिंह आहे, मी वाघ आहे असा अभिनिवेश त्याला फक्त प्राप्त होतो. परंतु आपलं स्वरूप त्याला माहीत नसतं. कारण ते सत्तत्वच त्याच्यामध्ये आहे. पण त्याच्या स्वभावाच्या अनुसार, त्याच्या कर्माच्या अनुसार त्याला विविध हे देह मिळालेले आहेत. आणि त्या विविध देहालाच तो इतका तादात्म्य झालेला आहे त्याला की त्यामुळे त्याला ह्या देहाशिवाय आपलं वेगळं अस्तित्व नाही आहे असं त्याला वाटतं. आणि म्हणून तो त्या भ्रमातच फिरत असतो. अशा या संसारी जीवाची सुद्धा ह्या ठिकाणी अशाच प्रकारची ही पूर्व वासना कधी नष्ट होत नाही, जी वासनेच्याच आधारावर त्याचा जन्म होतो आणि वासनेच्याच आधारावर त्याचा देहत्याग होतो. त्यामुळे वासनेच्या व्यतिरिक्त त्या जीवात्म्याला दुसरं काही अस्तित्वाची जाणीव नसते. अशी ती परिस्थिती आपण पाहिली. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस सर्व विचार केला. त्यानंतर आता यामध्ये प्रवेश करून ती प्रजा पुनश्च आविर्भूत होत असते. आणि त्याशिवाय अन्न जे काही सद्रूप सत्यामध्ये अभिनिवेश ठेवणारे असतात ते ज्या अनुभवात अर्थात सत्यात्मामध्ये प्रवेश करून पुन्हा फिरून येत असतात. वस्तुतः ते त्या जीवात्मा जो असतो तो आत्मतत्वाशीच निगडीत असतो, परंतु त्याला त्याचं ज्ञान नसतं. पण त्या जीवात्म्यामध्ये जो जो जीवभाव आहे त्या जीवभावामध्ये त्याच्या सगळ्या वासना, इच्छा पूर्ण सगळ्या दडलेल्या असतात. आणि म्हणून जीवभावामुळे त्याला तो देह प्राप्त करणं पर्याप्त असतं. म्हणजे त्याला दुसरा काही कुठलाही विकल्प नसतो. म्हणून तो विविध देह धारण करत असतो. पण त्याची सुरुवात आणि त्याचा अंत आणि त्याच्या मध्यकाळात सुद्धा हे त्या ठिकाणी सद्रूप सत्यामध्येच तो असतो, हिची त्याला कल्पना नसते.
तेव्हा त्या संदर्भातला हा मंत्र असा आहे, स यो एषणोम ऐतदात्म्यादी सर्वम तत् तत्सत्यम आत्मा तत्वमसी श्वेतकेतो इति भूय एव मा भगवान विज्ञापय त्विति तथा सौम्येति इति. अर्थ असा आहे की जो हे काही आणिमा या शब्दाचा अर्थ इथं सूक्ष्मात अतिसूक्ष्म म्हणजे आत्मतत्वाला धरून हा आणिमा असा शब्द. आणि म्हणजे अणुच्या समान म्हणजे सूक्ष्मात अतिसूक्ष्म असा जो हा आणिमा आहे त्या तद्रूपच हे सर्व आहे. म्हणजे ते आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाच्याच रूपाने सर्व काही आहे आणि तेच एक सत्य आहे, तो आत्मा आहे. आणि हे श्वेतकेतू, तो जो आत्मा आहे तेच तू आहेस. अरुणी सांगतो की तो जो आत्मा आहे तुला जाणून घ्यायचा असेल तर तुझी स्वतःची या अस्तित्वाच्या निरपेक्ष अस्तित्वाच्या जाणीवेवर जर तू जाशील तर तुला आत्मतत्वाची जाणीव होईल. म्हणून अरुणीच्या अशा प्रकारे सांगितल्यावर श्वेतकेतू म्हणाला की हे भगवान मला पुन्हा समजावे, तेव्हा समजावावे. कारण की अरुणीने ज्याला जे सांगितलं त्याला आकलन झालं नाही, पण अरुणी त्याबरोबर म्हणतो की ठीक आहे सौम्य, मी तुला पुन्हा एकदा सांगतो. म्हणजे इथे काय आपण पाहतोय, सारखा जो श्वेतकेतू म्हणत असतो की मला हे पूर्ण आकलन झालं नाही, मला तुम्ही पुन्हा एकदा सांगा. त्याचं कारण असं आहे की तो त्याच्या ज्या बाहेर असणाऱ्या अस्तित्वाशीच तो निगडीत आहे. म्हणून ही शब्दामध्ये कितीही जरी गोष्ट सांगितली तरी ती शब्दामध्ये सांगितलेली गोष्ट ही जोपर्यंत अनुभवात येत नाही ना तोपर्यंत त्याला हे कळत नाही. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेस तो म्हणतो की मला हे काही कळालं नाही, तुम्ही काय म्हणतात. कारण कळण्याचा विषय हा फक्त देहापर्यंतच आहे, कळण्याचा विषय हा प्रकृतीपर्यंतच आहे. आणि आत्मतत्व प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळे त्याला खरोखरच तो अगदी खऱ्या अर्थानेच सांगतो की मला हे तुम्ही सांगताय हे थोडं थोडं समजतंय, तुम्ही सांगताय, पण परिपूर्णपणे मला त्याचं आकलन होत नाही, कारण परिपूर्णपणे मला त्याचा अनुभव येत नाही. म्हणून याचा जो काही आशय आहे ह्या मंत्राचा, स य एषोणी मा, म्हणजे या मंत्राची व्याख्या ही आपण केलेली आहे की आणिमा म्हणजे आणि ह्या सूक्ष्मात अतिसूक्ष्म पातळीवर माणसाचं मन बुद्धी चित्त अहंकार पण जात नाही. त्यामुळे त्या सूक्ष्मात अतिसूक्ष्म स्थितीमध्येच त्याचं खरं अस्तित्व आहे हे त्याला माहिती नाही. म्हणून श्वेतकेतू ज्या प्रकारे ह्या लोकांमध्ये आपल्या घरात झोप सांगतो, आता म्हणजे हे त्याला अरुणी सांगतो की ज्याप्रमाणे हे उदाहरण ते ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये झोपलेला जो पुरुष आहे तो उठून नंतर ग्रामांतरामध्ये म्हणजे बाहेर जातो आणि तो जाणत असतो की मी माझ्या घरातून आलेलो आहे. अशा प्रकारे हे जीवाचे ज्ञान हे जीवाला होत नसतं की आपण कुठून आलो आहे, तर आपण सत्तत्वापासूनच आलो आहे आणि जायचंय कुठे आहे, तर आपल्याला सत्तत्वामध्येच जायचं आहे. तेव्हा मी सच्च्या जवळून आलो आहे, त्या कारणाने हे भगवान मला हे काही कळत नाही की मी कुठून आलोय. तुम्ही सांगताय, तुम्ही शब्दात सांगताय, पण ते माझ्या अनुभवात येत नाही. आणि म्हणून तो पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सांगतो की तुम्ही जे काही मला सांगताय ते मला परिपूर्णपणे तुम्ही समजलेलं नाहीये. आणि म्हणून पिता म्हणतो की ठीक आहे सौम्य, मी तुला पुन्हा एकदा व्यवस्थित अनेक उदाहरणांनी सांगतो. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायातील 9व्या खंडावरचं हे भाष्य इथे संपलेलं आहे. आता आपण दशमखंड सुरू करू. आता एक नवीन दृष्टांतांनी पुन्हा हीच गोष्ट सांगतायत. तर दशमखंडातल्या या ठिकाणी सुरुवातीला पहिल्या मंत्रामध्ये हे नदीचा दृष्टांत दिलेला आहे. आणि या विषयामध्ये हा दृष्टांत ह्याला श्वेतकेतूला सांगितलं की हा दृष्टांत तू गांभीर्याने श्रवण कर आणि मग तुझ्या चिंतनामध्ये जा आणि आत्मतत्वापर्यंत तुला जाण्याकरता मी मार्ग तुला मोकळा करतो. तर त्या संदर्भामध्ये हा जो मंत्र आहे तो असा आहे, इमाहा सौम्य नद्यः पुरस्तात् प्राच्यः स्पंदने पश्चात प्रतीच्य स्ताः समुद्रात समुद्रमेवा पियन्ति स समुद्रः एव भवति ता यथा तत्र न विदुरम यह हम अस्मीय यम हमस्मि स्थिती. अर्थ असा आहे की हे सौम्य, ह्या नद्या ज्या आहेत, आता नद्यांचं उदाहरण आहे इथे, आणि त्या नद्याच्या उदाहरणामध्ये मुख्य त्याचं उगमस्थान कुठे आहे आणि त्याचा जे काही तो समुद्राला जाऊन मिळतो तर ते मुख कुठे आहे त्याचं आणि उगमस्थान कुठे आहे, हे दोन मुद्दे सांगून त्या आत्मतत्वातून त्या सत्तत्वातूनच हे ब्रह्मांडाची निर्मिती कशी होते आणि ती सत्तत्वामध्येच कशी मिळते ही ह्या नदीच्या उदाहरणावरून ती कुठून निघते आणि कुठे जाते याचं या मंत्रामध्ये सांगितलंय. तेव्हा हे सौम्य, या नद्या ज्या आहेत ह्या
काही पूर्ववाहिनी आहेत ते पूर्वेच्या दिशेने वाहतात आणि काही पश्चिमी वाहिनी आहेत ते पश्चिम दिशेकडे जातात. आणि पूर्ववाहिनी पूर्व तटाच्या असलेला समुद्र जो आहे त्या ठिकाणी जाऊन मिळतात. पश्चिम वाहिनी जो आहे तो पश्चिम तटाच्या समुद्रात जाऊन मिळतात. पहिल्यांदा हे सांगितले की कुठे जाऊन मिळतात. ते दोन बाजूला समुद्र आहेत. भारताचा नकाशा पाहिला तर आपण पाहतो पूर्व किनारपट्टी आहे आणि पश्चिम किनारपट्टी आहे. जे पूर्व वाहिनी ज्या नद्या आहेत त्या पूर्व समुद्रामध्ये जाऊन मिळतात. जसं गंगा नदी आहे तर ती पूर्व म्हणजे कलकत्त्याला जाऊन मिळते त्या ठिकाणी. आणि पश्चिम जे आहे ते ब्रह्मपुत्रा नदी आहे ती पश्चिम दिशेला जाऊन मिळते. त्यामुळे ही पश्चिम दिशेकडची जी नदी आहे तीही त्याच ठिकाणाहून उगमस होते आणि पूर्व दिशेला जाणारी नदी सुद्धा ही एकच त्याचं उगमस्थान आहे. तर हे या समुद्रामध्ये जाऊन ते मिळून जातात आणि ते समुद्रच होऊन जातात. हे सर्व ज्या प्रकारे तेथे म्हणजे समुद्रात असे ते जाणत नसतात की मी आता या समुद्रात आलेली आहे हे मिळाल्यानंतर ते जाणत नसतात. म्हणजे गंगा नदी ज्यावेळेस गंगा सागर म्हणजे कलकत्त्याच्या ठिकाणी ज्यावेळेस जाते आणि ती नदीमध्ये बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते तेव्हा मिळाल्यानंतर मात्र ती समुद्रच होऊन जाते. तर ती पुन्हा मी अशी गंगा आहे असं तिला भान राहत नाही. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य ह्या गंगा आदी ज्या नद्या आहेत त्या काही पूर्ववाहिनी होऊन पूर्व दिशेच्या कडे वाहत जात असतात आणि सिंधू इत्यादी जे काही पश्चिमेकडे जाणारे ज्या नद्या आहेत त्या कारणाने त्या प्रतीच्य म्हणजे पश्चिम वाहिनी असतात. अर्थात पश्चिम दिशेकडे प्रवाहित होत असतात आणि ते समुद्र जलनिधीपासून मेघाद्वारे आकृष्ट होऊन पुन्हा वृष्टीरूपाने जलधारेने गंगा आदी रूपाने पुनश्च समुद्रात जाऊन मिळतात. अशी ही चक्राकार गती आहे. आणि ते प्रवाह सगळे जे आहेत ते स्वयं एकदा समुद्रामध्ये मिळाल्यानंतर ते समुद्रच होऊन राहतात. ज्या प्रकारे समुद्र रूपाने ते एकत्र स्थितीत प्राप्त झालेल्या नद्या आहेत हे ते कधीही जाणत नाहीत. जसं गंगा, यमुना, सरस्वती किंवा ब्रह्मपुत्रा ह्या ज्या नद्या आहेत यांचं आपण वेगळेपणाचं नाव आता काशी विश्वनाथला आल्यानंतर आपण म्हणतो की ही या ठिकाणी ही गंगा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणीची गंगेचे नावही विविध आहेत. तेव्हा मणिकर्णिकाचा घाट आपण म्हणतो तर तिथे मणिकर्णिका असं नाव दिलेलं आहे. सुरुवातीला त्या ठिकाणी मंदाकिनी नाव आहे, भागीरथी नाव आहे. तर असे वेगवेगळे नावं आपण देत असतो आणि ती गंगा जी आहे ती गंगा जोपर्यंत समुद्रात मिळत नाही तोपर्यंत तिचं नाव गंगा असतं. पण एकदा का ती समुद्रात मिळाली तर ती मात्र मी गंगा आहे अशा प्रकारची वेगळी जाणीव त्यांना राहत नाही. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की गंगा आदी नद्या या प्राच्य पूर्ववाहिनीहून पूर्व दिशेकडे जातात, पश्चिमेत पश्चिम दिशेकडे जातात आणि समुद्रामध्ये मिळाल्यानंतर त्या समुद्राशी एकरूप होतात. तेव्हा मी आहे अशा प्रकारची ही भिन्न जाणीव जी आहे ही त्यांच्यामध्ये राहत नाही. आणि त्या संदर्भात पुढचे दुसरा आणि तिसरा मंत्र एकत्र केलेला आहे. तो मंत्र असा आहे की एवमेव खलु सौम्ये माहा सर्वाहा प्रजाहा सत अगम्य न विदुः सत अगच्छामः इति त इह व्याघ्रो वा सिंहो वा वराहो वा कीटो वा पतंगो वा दंशो वा मशको वा यद्यत् भवन्ति तद्भवन्ति सय एषोणिं मयि तद्यात्म मिदं सर्वं तत्सर्वं तत्सम् आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो इति भूय एवमा भगवान विज्ञापयत्विति तथा सौम्येति होवाच. तेव्हा तो म्हणतो ठीक अशा प्रकारचेच हे सौम्य ही संपूर्ण प्रजा सुद्धा जसे नदीचं उदाहरण दिलंय ना ते ह्याच उदाहरणाप्रमाणे ही प्रजा सुद्धा ही संपूर्ण सतच्या येण्याने हे जाणत नाही की आम्ही सतपासून आलो आहोत आणि ह्या लोकांमध्ये भिन्न भिन्न देह व्याघ्र सिंह शुकर कीट पतंग डास मच्छर वगैरे वगैरे हे सगळे जे काही देह आहेत हे देह पुनरावृत्तीने पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतात. पण आमचं उगमस्थानाचं आमचं विस्मरण होतं. तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा तो हे अणिमा जे आहे म्हणजे एतद्रूपास ते सर्व आहेत. अणिमा या ठिकाणी सूक्ष्मात अतिसूक्ष्म आत्मतत्वच आम्ही आहोत आणि तेच खरं सत्य आहे. आणि हे श्वेतकेतू तेच तू आहेस. अरुणीच्या अशा प्रकारच्या निवेदनाने पुन्हा समजावून सांगा असं म्हटल्यानंतर ठीक आहे अशा प्रकारे हे सौम्य ह्या पूर्ण प्रजा कारण सतमध्येच लीन होतात आणि आपल्यामध्ये
त्यांचं पदार्थ ज्ञान राहत नाही. या कारणाने सत्पासूनच परत फिरल्यावर हे जाणतच नाही की आम्ही सत्पासून आलेलो आहोत. ते हे व्याघ्रहा इथे विशेष वाक्याचा इथे अर्थ पूर्ववतच आहे की श्वेतकेतू बोलला की लोकात असे पाहण्यात येत असते की जलात उठलेल्या लाटा, तरंग, फेस आणि बुडबुडे इत्यादी पुनश्च जलरूपच होऊन जात असतात आणि त्यात त्यांची जी आकृती आणि त्याचं रूप आहे ते नष्ट होत असतं. परंतु जीव तर प्रतिदिन सुषुप्तावस्थेतून आणि मृत्यू व प्रलयाच्या वेळी आपल्या कारणभावात प्राप्त होत असतो, तरीही तो नष्ट होत नाही. कारण तो जीवात्मा जो आहे त्याचा नाश होत नाही. तर त्याने जो देह धारण केलेला आहे तो देह जो आहे तो लय प्रकृतीमध्ये होतो आणि तो स्वतः मात्र भिन्न भिन्न लोकांमध्ये जात असतो. तेव्हा जीवात्मा म्हणून जे काही अस्तित्व आहे ते जीवभाव असेपर्यंत त्याचं भ्रमण आहे आणि ज्यावेळेस तो जीवभाव संपतो तेव्हा मूळ रूपामध्ये म्हणजे आत्मतत्वात तो विलीन होतो. तेव्हा या भगवान ह्या गोष्टीला मला ह्या दृष्टांताद्वारे तुम्ही जे काही सांगितलं आहे, आता ह्यावरही तो म्हणतो की माझे सांगितलं आहे ते त्याचं परिपूर्ण आकलन झालं नाही. पित्याने सांगितलं ठीक आहे, मी तुला पुन्हा एकदा सांगतो. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील हा 10व्या खंडावरील भाष्य इथे परिपूर्ण झालेलं आहे. या संबंध भाष्यामध्ये जे आहे हे एकच तत्व इथे दिसतं आपल्याला की या ठिकाणी तो त्याची सुरुवात आणि त्याचा अंत हा एकच आहे. आता इथे समुद्राचं जे उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट इथे सांगायची राहिली की त्याची निर्मिती ही समुद्रापासून आहे आणि त्याचा लय विलय सुद्धा समुद्रात होतो. तर हे कसं म्हणाल? कारण आमच्या माहितीप्रमाणे तिथे फक्त हिमालयातून ती गंगा निघते आणि ती त्या ठिकाणी गंगा महासागर म्हणजे तिथे कलकत्त्याजवळ ती समुद्रामध्ये जाऊन मिळते एवढं आम्हाला माहिती आहे. पण समुद्रापासून कशी निर्माण होते? तर भारताचा जर तुम्ही पुराण काळातला इतिहास काढला तर तुमच्या लक्षात येईल की भारत ह्याला पूर्वी जम्बूद्वीप असं म्हणायचे. द्वीप कशाला म्हणायचं? बेट ज्याला आहे त्याला द्वीप असं म्हणतो आपण. जम्बूद्वीप म्हणजे हा भारत पूर्वी कसा होता? तर त्याला चारही बाजूनी समुद्र होता. म्हणजे हिमालयाची जी बाजू आपण आज पाहतो तर त्या ठिकाणी सुद्धा ही समुद्रच होता तिथे आणि त्याच्यानंतर ती दोन्ही बाजूच्या भूमी या वर आल्या आणि त्या समुद्राच्या वर तो हिमालय महापर्वत तयार झाला. परंतु हा महापर्वत जरी तयार झाला तरी त्याच्या खालचा समुद्र नष्ट झालेला नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून त्या आजही हिमालय पर्वताची उंची वाढते कारण त्या दोन्ही बाजूनी जी जमीन एकमेकाला लागलेली आहे ती उंच उंच होते. पण ती कितीही उंच जरी झाली तरी त्याच्या तळाला आजही समुद्र आहे आणि आपण ज्या नद्या ह्या हिमालयातून उगमस्थान त्यांचं आहे असं जरी म्हणत असलो तरी त्या उगमस्थानाचं मूळ उगमस्थान जे आहे ते समुद्रच आहे आणि त्या समुद्रातूनच त्या नद्या निर्माण होतात आणि जमिनीचा आकृती अशी झालेली आहे की ती पूर्व दिशेने जे काही नदी वाहते तर तो उतार तिथून खाली आलेला आहे. आता हा समुद्राचा चढाव कसा तयार झाला तर तो हिमालयामुळे झाला आणि उतार जो आहे तो त्या पूर्ण सगळ्या जमिनीचा जो भूभाग आहे तो त्याच्यामध्ये जो बदल होत आला कारण तो तो त्याच्यामध्ये जो उतार आला त्याचं मूळ कारण ही संबंध भारताची भूमी जी आहे ती समुद्राच्या दिशेने ही पुढे पुढे सरकते आणि त्या ठिकाणी पर्वत पुढे पुढे उंच होतो आणि सरकत असताना तो उतार तयार होतो आणि म्हणून त्या समुद्रामधून निघालेल्या नदीपासून हा गंगासागराचा जो समुद्र आहे हा उताराने आहे म्हणून तो तिथून निघते आणि वाहत 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 ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. अगदी तसंच ही ब्रह्मपुत्रा आणि ह्या नद्या सुद्धा ह्याच पद्धतीने त्या हिमालयातून म्हणजे हिमालयाच्या खाली असलेल्या समुद्रातून निघतात आणि पश्चिमेच्या सागराला जाऊन मिळतात. म्हणून ती समुद्रापासून निघते आणि समुद्रात जाऊन मिळते. म्हणजे आपण सुद्धा ह्या ब्रह्मतत्वातून आत्मतत्वातूनच आपली निर्मिती झालेली आहे आणि आपला अंत सुद्धा त्या आत्मतत्वामध्ये जाऊन आपण विलीन होणार आहोत हे सांगण्याकरता त्यांनी या नद्याचा दृष्टांत दिला. त्यामुळे त्या नद्याचं उगमस्थान जे आहे ते समुद्र आहे आणि त्याचं जे काही पुढे शेवट जो आहे तो सुद्धा समुद्रच आहे. म्हणून आपलाही सुरुवात जी आहे आपण कुठून आलो असा जर प्रश्न आपण मनाला विचारतो तर आपण ह्या जन्मातून कुठे होतो त्या जन्मात कुठे होतो हे ठीक आहे. पण सर्व जन्माच्या आधी आपण कुठे होतो
तर आपण त्या ब्रह्मतत्वातच होतो. म्हणजे काय याचाही अर्थ थोडासा स्पष्ट करणं आवश्यक आहे. म्हणजे असं की जेव्हा पूर्वी लय प्रलय महाप्रलय झाले तेव्हा सर्व जीव जे आहेत ते परमेश्वरामध्ये लीन झाले. परमेश्वर म्हणजेच ब्रह्मतत्व आहे. परमेश्वर म्हणजेच तो महासागर आहे. आणि नंतर ज्यावेळेस सर्ग महासर्ग झाला त्यावेळेस त्या परमेश्वरातूनच ही सर्व जीवसृष्टी निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर त्या जीवसृष्टीचे भोग प्रदान करण्याकरता हे 14 भुवन परमेश्वरानेच निर्माण केले. त्यांना देह सुद्धा परमेश्वरानेच प्रदान केले. आणि म्हणून लोक आणि योनी अशा दोन्ही प्रकारची प्राप्ती झाल्यानंतर ते त्या त्या लोकामध्ये झाले आणि तसे तसे भोग प्राप्त करत गेले. आणि जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत हा प्रवास चालत राहील. पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत राहील. पण ज्या क्षणी तुम्हाला हे लक्षात आलं की अरे मी हा देह नव्हे, तर ह्या देहाला धारण करणारा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्यामध्ये सुद्धा मी जीवभावाचा जर त्याग केला तर माझं मूळ स्वरूप मला कळेल. आणि मग आम्ही माझ्या या मूळ घरामध्ये मी जाईन. म्हणून हे माझी सुरुवातही तिथून आहे आणि माझा अंतही तिथं आहे. म्हणजे त्या समुद्रातूनच ती नदी निर्माण झाली आणि ती पुढे समुद्रातच जाऊन विलीन होते. असा हा दृष्टांत आहे. आणि ह्या दृष्टांतामध्ये हे तत्वज्ञान पूर्ण सांगितलं आहे. तेव्हा हा 10वा खंड संपला. आता आपण 11वा खंड पाहूया. एकादशस खंड वृक्षाच्या दृष्टांताद्वारे उपदेश केलेला आहे. या ठिकाणी इथे एक वृक्षाचा संदर्भ घेऊन हा वृक्ष कसा आहे याचं वर्णन करत करत ह्या दृष्टांताद्वारे हा जो विषय आपला चालू आहे आत्मतत्वाबद्दलचा, तर तो त्या विषयासंबंधी इथे एक ज्ञान दिलेलं आहे. तेव्हा या विषयासंबंधी दृष्टांत काय ते आपण पाहूया. पहिला मंत्र असा आहे की अस्य सोम महतो वृक्षस्य यो मूलेभ्या हत्या जीवन स्वेद्यो मध्येभ्या हन्यान जीवन वेद्यो ग्रेह अग्रेय भाग्या हन्या जीवनस्तेष जीवने जीवने जीवेनात् आत्मनानु प्रभुतः पेपीयमानो मोदमान स्तिष्ठती. आता अर्थ असा की हे सौम्य जर कोणी या महान वृक्षाच्या मुलामध्ये आघात केला तर तो जीवित राहतानाच आपल्याला दिसतो की त्यातून फक्त रसस्त्राव बाहेर पडतो त्या मुळातून. पण संबंध मूळ जर असेल शाबूत तर तो जिवंत राहतो. जर त्याने मध्यभागावर जर आघात केला तर देखील तो जीवित राहताना आपल्याला दिसतो की तो त्या ठिकाणी पुन्हा मध्ये सुद्धा जेव्हा आपण तिथे कुऱ्हाड जर मारलेली पाहिली तर तिथे सुद्धा रसाचा स्त्राव होत असतो. आणि जर याच्या अग्रभागावर जरी आघात केला तरी देखील हा जीवित राहत असतो. तिथेही रसस्त्राव होतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वृक्षाच्या विविध ठिकाणी जर तिथे घाव घातला तर तिथे फक्त रस बाहेर निघतो, परंतु वृक्ष संपूर्ण नष्ट होत नाही. तेव्हा हा वृक्ष जो आहे तो जीवात्म्याने उत्प्रोत आहे आणि जलपान करत असताना तो आनंदपूर्वक स्थितीमध्ये असतो, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की हे सौम्य अशा प्रकारे संभोषित करून समोर स्थित वृक्षास दाखवताना ते सांगत आहेत की ह्या महान अशा अनेक शाखा म्हणजे फांद्या इत्यादीने युक्त असलेल्या ह्या वृक्षाच्या मुळावर जर कोणी कुऱ्हाड इत्यादीने आघात केला तर एकच आघाताने एकच आघाताने हा वृक्ष शुष्क होणार नाही, त्याचा मृत्यू होणार नाही, तर तो जीवितच राहील. आणि त्यावेळेस केवळ याच्या काही अंशाने ह्या रस निघून जाईल. आणि जर कोणी मध्यभागावर आघात केला तरी सुद्धा हा जीवित राहताना दिसेल, फक्त त्या ठिकाणाहून रसस्राव तिथे बाहेर पडताना दिसेल. आणि जर अग्रभागावर जरी आघात केला तरी देखील तो जीवित राहतो, पण त्यावेळेस सुद्धा तो रसस्राव एका विशिष्ट ठिकाणीच निघत असतो. अशा वेळेस हा वृक्ष जीव आत्म्याने अनुप्रभूत पूर्णतः व्याप्त असतो आणि अत्यंत जलपात करताना आणि आपल्या मुळाद्वारे पृथ्वीच्या या रसास तो ग्रहण करत असतो, मुदमान होत असतो, हर्ष प्राप्त करत असतो आणि तो स्थित असतो. कारण तो संबंध त्याच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्या प्रत्येक पेशीमध्ये तो जीवात्मा असतो. एका विशिष्ट ठिकाणी आघात झाला म्हणजे तो नष्ट होतो अशातला भाग नाही. तेव्हा त्या संदर्भातच पुढे मंत्र दुसरा असा मंत्र आहे. त्या मंत्र क्रमांक 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, अस्य यदेकां शाखा जीवो जहात्यथ सा शुष्यति द्वितीयां जहातथ सा शुष्यति तृतीयां जहातथ सा शुष्यति सर्वं जाहति सर्वः शुष्यति.
आता त्या वृक्षाला जर सर्व ठिकाणी घाव टाकले तर काय होईल, या संदर्भामध्ये हा मंत्र विवेचन करतो की ह्या वृक्षाची एका शाखेचा जीव सोडून जात असेल तर तो सुकून जात असतो. म्हणजे त्यातला त्या शाखेला जर तुम्ही मारलं, म्हणजे तुम्ही पाहिलं की एखादी फांदी जर तोडून टाकली तर ती जी फांदी खाली पडते तर ती कालांतराने ती शुष्क होते. त्याला असणारे जे पानं फुलं जे आहेत ते शुष्क होऊन जातात, कारण तेथे त्यांचा त्याच्यामध्ये असलेला जो जीव आहे तो जीव सोडून जातो. जर दुसरीच देखील आपण अशाच प्रकारचा घाव घालून दुसऱ्या फांदीला सुद्धा आपण जर मारलं तर ती फांदी सुद्धा जेव्हा वृक्षापासून अलग होते तेव्हा त्यातला सुद्धा जीव जो हा सोडून जात असतो. तर आणि म्हणून ती देखील आपण सुकून जाते, त्या ठिकाणचा सुद्धा जीव नष्ट होतो. आणि तिसरीला सुद्धा मारलं तर तिथलाही जीव नष्ट होतो, तेव्हा तीही सुकून जात असते. अशा प्रकारे जर संपूर्ण वृक्षालाच जर टप्प्याटप्प्याने तोडलं तर तो संपूर्ण वृक्ष शुष्क होतो आणि त्या वृक्षामध्ये असलेल्या सर्व पेशी जे आहेत ते आपल्या आपल्या जीवाला सोडून जातात आणि संबंध वृक्ष जो आहे हा शुष्क होतो, त्याचा मृत्यू होतो. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही तुकडे तुकडे केले प्रत्येकाचे आणि ते जर तुकडे बाजूला टाकले तर प्रत्येक स्वतः तुकडा जो आहे त्याचा मृत्यू आणि त्याची शुष्कता होते. त्याच्यामध्ये असलेले पानं फुलं जे आहेत हे पूर्णपणे शुष्क होतात. तेव्हा याचा आशय असा आहे की अशा वृक्षाची एक फांदी शाखा जर रोगग्रस्त झाली असता अथवा क्षतिग्रस्त झाल्यास त्या ठिकाणचा जीव जो आहे सोडून जातो. या शाखामध्ये सुद्धा व्याप्त असलेला जो जीवांश आहे तो उपसर्गात होऊन जात असतो, तेव्हा तो शुष्क होऊन जात असतो. कारण की वाणी मन प्राण आणि इंद्रिय ग्रामामध्ये जीव अनुप्रविष्ट असतो आणि ह्याच कारणाने त्याचा उपसंहार झाल्यावर देखील तो उपसंहारात होऊन जात असतो. प्राणयुक्त जीवाच्या द्वारे देखील भक्षण आणि पिऊन घेणे म्हणजे पान गेलेल्या या अन्नजल रसभावास प्राप्त होऊन जात असतो. असा त्या रसरूपाने ह्या जीवयुक्त शरीर आणि सजीव वृक्षाची वृद्धी करताना जीवाचा हा सद्भावामध्येच त्या ठिकाणी अधिष्ठान असतं. कारण खाल्लेल्या आणि पिलेल्या गेलेल्या अन्नाचं जलाचं ह्या जीव देहामध्ये तो राहत असतो. तो खानपान जीवाच्या कर्मानुसार करत असतो. ज्यावेळेस त्याच्या एका अंगाची विकलतेचा निमित्त करून कर्म उपस्थित होत असतं, कारण त्या विशिष्ट फांदीला व्याधी झाली आहे म्हणून त्या ठिकाणी त्या वृक्षापासून तो अलग होतो. अशा वेळेस हा जीव त्या शाखेला सोडून जात असतो आणि त्या एका शाखेत सोडून देत तो जीव तिथून निघून जातो. तेव्हा या एका शाखेचा जो उपसंहार करून घेतल्यास त्याच्यानंतरच ती शाखा शुष्क होत जाते. जीवाच्या या कर्मानुसार प्राप्त झालेले आणि जीवाच्या स्थितीनुसारच्या कारणाने राहणारा जो रस आहे तो जीवाचा उपसंहार झाल्यावर मात्र राहणार नाही. आणि रसाचं निघून गेल्यानंतर ती शाखा जी आहे ती स्वाभाविकच शुष्क होऊन जाते. वृक्षाचा स्वभाव आणि शोषण इत्यादी कारणाने त्याची सजीवता सिद्ध होत असते. आणि स एष वृक्ष हा जीवेन आत्मना अनुप्रभूत ह्या हा दृष्टांत श्रुतीने येथे हे निश्चित सांगितलेलं आहे की स्थावर चैतन्ययुक्त होत असतं आणि त्यामुळे हे देखील प्रदर्शित होत असतं की स्थावर जे आहे चेतनशून्य आहे होत असतं. असे बौद्ध व कणाद जे सारहीन असं सांगतात की या ठिकाणी जीव नाही चैतन्य नाही असं कोण सांगतं, तर हे कणाद कणाद संस्थेमध्ये जे दर्शनकार आहेत हे याला कणाद मत असं म्हटलेलं आहे किंवा बौद्ध मत म्हटलेलं आहे. त्या बौद्ध मताने सुद्धा याच्यामध्ये चैतन्याचं कुठेही पण त्यांनी मान्यता दिलेली नाही आणि कणादाने मान्यता दिलेली नाही. तेव्हा त्यांच्या दृष्टिकोनातून हे चेतन शून्य झालेलं आहे असं आहे त्याच्यावर. तेव्हा असाच हा संदर्भ घेऊन पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये काय म्हणतात ते बघूया आपण. एवमेव खलु सौम्य विद्धिती होवाच जीवापेतम वाव किलेदम भ्रियतेन जीवे भ्रियतथस इति सय एषोणि मयि तदात्म्यामी तदम सर्वम तत्सत्यम स आत्मा तत्वमसी श्वेतकेतो इति भूयः एवमा. भगवान विज्ञापयत्विति तथा सौम्य होवाच. याचा अर्थ असा आहे की हे सौम्य ठीक आहे,
अशा प्रकारे तू जाण की जीवापासून रहित झाल्यावर हे शरीर मरून जात असतं, परंतु जीव मरत नाही, असे अरुणीने सांगितले. तो जो आणिमा आहे ना, तो तद्रूपच सर्वत्र आहे आणि तो सर्व काही आहे. अरुणीच्या या प्रकारच्या सांगण्याने श्वेतकेतू बोलला की भगवान, मला पूर्ण कळालं नाही, मला पुन्हा समजून सांगावे. तेव्हा अरुणीने सांगितलं, ठीक आहे सौम्य. आणि असं त्यांनी त्याच्यावर आपलं प्रतिक्रिया दिली की ठीक आहे, मी तुला नंतर सांगेन. तेव्हा ह्या पूर्ण मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य, ठीक अशाच प्रकारे तू जाण की जीव जो आहे तत्वाने युक्त झालेले हे शरीरच मरत असते आणि जीव मरत नाही. कारण असं समज की अरुणीने असं सांगितलं की कारण की कार्य आणि शेष राहिल्यावरच झोपेतून उठलेल्या पुरुषास माझे हे काम शेष राहिले आहे ह्याचं स्मरण होत असतं आणि त्या समाप्त करताना तो पुन्हा एकदा कार्याला लागलेलं हे पाहिलं जातं. आणि तत्काल उत्पन्न झालेल्या जीवांना ह्या स्तनपानाच्या या अभिलाषा आणि भय इत्यादी होताना पाहिल्याची आपल्याला जाणीव होते. आणि ह्या तिथून देह सोडून गेल्यानंतर पुन्हा एकदा पुनर्जन्मामधील अनुभव केल्याचा आणि स्तनपान आणि सुखदुःखाचा अनुभव हे स्मृतीचे ज्ञान राहते. याच्याशिवाय या अग्निहोत्राच्या कारणाने जीव हा मरत नाही. जीवात्म्याचा मृत्यू होत नाही, तर देहाचा मृत्यू, देह उत्पत्ती स्थिती लय, ह्या सगळ्या ज्या ज्या घटना आहेत ह्या केवळ देहात होत असतात. परंतु देहामध्ये राहणारा जो जीवात्मा आहे तो केवळ एक देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो, पण स्वतः जीवात्म्याचा मृत्यू होत नाही. त्याची फक्त त्या ठिकाणी स्वीकारणे आणि त्याग करणे असं आपण पाहतो. तेव्हा स एषोणिमा इति वाक्याचा अर्थ हा पूर्ववतच आहे. परंतु हे अत्यंत स्थूल म्हणजे पृथ्वी इत्यादी नाम रूप असणारा जो संसार आणि अत्यंत सूक्ष्म सद्रूप नामरूप रहित सच्चे कशा प्रकारे हे कशा प्रकारे त्याचं रूप होत असतं या बाबतीत हे म्हणतो की भगवान, मला ह्या दृष्टांताद्वारे मला थोडेसे कळालं आहे, परंतु मला तू पुन्हा एकदा समजून सांग. असं हे पुन्हा एकदा तो श्वेतकेतू पुन्हा 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 हे म्हणत असतो की मी हे तुला जे सांगितलं आहे ते मला कळालं आहे असं मी म्हणू शकत नाही, कारण माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात ते येत नाही. म्हणजे श्वेतकेतूची जी समस्या अशी आहे की तो हे सगळं जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला जोपर्यंत तो स्वतः आत्मस्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत त्याला आत्मतत्वाचं आकलन होत नाही. आत्मतत्वाच्या आकलनासाठी ग्रंथ वाचून चालणार नाही किंवा केवळ शब्दाचं श्रवण करून चालणार नाही, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तर त्याला ते कळेल. आता श्वेतकेतू आत्म्याबद्दलचं वर्णन सगळं पूर्ण किती किती वेगवेगळ्या पद्धतीने अनेक दृष्टांतांनी तो सांगतोय आणि ते तो ऐकतोय सुद्धा आहे. पण शेवटी निष्कर्षाला काय येतो की मला हे पूर्ण कळालं नाही, तू आणखीन त्याला व्यवस्थित स्पष्ट करून सांग की जेणेकरून मला समजेल. कारण समजण्याचं जे काही माध्यम आहे ते समजण्याचं माध्यमाचं मन बुद्धी चित्त अहंकार आहे. आणि हे जे आहे हे पूर्णपणे हे त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक आहे आणि आत्मतत्व जो आहे तो प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळे त्याला तो समजूच शकत नाही. म्हणून इतकं सगळं श्रवण पुन्हा पुन्हा वेगवेगळे दृष्टांत देऊन तो जोपर्यंत ह्या कल्पनेच्या विश्वात जात नाही, जोपर्यंत तो त्याच्या अंतरंगामध्ये जाऊन ध्यानस्थित स्थितीमध्ये जात नाही आणि तो त्या ध्यानस्थितीमध्ये जाऊन जेव्हा तो आत्मस्थितीचा अनुभव पूर्ण घेईल तेव्हा त्याला हे सत्य लावेल. तोपर्यंत तिच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न हे निर्माण होऊ शकतात, तर्क वितर्क होऊ शकतात. अहंकाराच्या आधारावर आत्मतत्वाचं आकलन होऊ शकत नाही. जीवभावाच्या अधिष्ठानावर त्या विचारावर सुद्धा त्याचं आकलन होऊ शकत नाही. आणि मनुष्य जोपर्यंत जीवभावात आहे तोपर्यंत त्याचं हेच वाक्य राहील की मला हे समजलं नाही, तू अजून नवीन नवीन दृष्टांत दे, नवीन नवीन त्याची उदाहरणं दे आणि मला सांग. असं प्रत्येक वेळी श्वेतकेतू सांगतो. तेव्हा पित्याने सांगितलं, सौम्य, काही हरकत नाही, ठीक आहे, मी तुला ह्याच्या पुढे सांगेन. अशा प्रकारे ह्या छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायातील हा 11वा खंड या ठिकाणी संपलेला आहे. द्वादश खंड न्याग्रोध
फलाच्या दृष्टांताद्वारे उपदेश केलेला आहे. तर ह्या गोष्टीला तुला प्रत्यक्ष अनुभवाला घ्यायचा असेल तर तुझी काय भूमिका असली पाहिजे, आता हे मी सांगतो. कारण आतापर्यंत जे सांगितलं त्यांनी इतके उदाहरणं दिले आणि इतके उदाहरण ऐकल्यावर सुद्धा श्वेतकेतूचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायला मिळतं की मला हे संपूर्ण समजलं नाही, तू आणखीन मला स्पष्ट कर. असं म्हटल्यानंतर इथे त्यांनी एक दृष्टांत दिला न्याग्रोध फलाच्या त्याच्या दृष्टांताद्वारे हा उपदेश केलेला आहे. आता हे न्याग्रोध फल काय आहे आणि त्याचा काय दृष्टांत आहे तो आपण पुढे पाहूया. की तू जर ह्या गोष्टीस प्रत्यक्ष करण्याची भूमिका घेऊ इच्छित असेल तर न्याग्रोध रेत्यदम भगव इति भिन्नैति भिन्नम भगव इति किमत्र पश्यसि अत्यपव्य इवेमादाना भगव इत्यासाम अंगैका भिन्नंती ही भिन्ना भगव इति किमत्र पश्यसिति न किंचिन भगव इति. हा पहिला मंत्र या 12व्या खंडातला आहे. तेव्हा त्याचा अर्थ आपण पहिल्यांदा बघूया की आता हा जो समोर मला जो वटवृक्ष दिसत आहे आणि म्हणजे त्याचं फळ पण मला दिसत आहे, तेव्हा श्वेतकेतू म्हणतो की भगवान ते फल हे जे आहे हे मला त्याच्याबद्दल सांग, ते मी घेऊन येतो. अरुणी म्हणतो की ते फळ घेऊन ये आणि मग श्वेतकेतू ते फळ घेऊन येतो. तेव्हा अरुणी म्हणतो की याला तू फोड आणि श्वेतकेतू म्हणतो की भगवान मी हे फोडून दिलं आहे. अरुणी म्हणतो की मग ह्याच्यामध्ये काय दिसत आहे? श्वेतकेतू म्हणतो की भगवान ह्या फळामध्ये अणू इतके सूक्ष्म दाणे मला दिसत आहेत. अरुणी म्हणतो ठीक आहे वत्स, त्यापैकी एक एक घास फोड. श्वेतकेतू म्हणतो की हे फोडले आहे भगवंत पुन्हा, आणि शेवटी त्या अणूसारखे जे बारीक बारीक दाणे आहेत तेही फोडले आणि फोडल्यानंतर पुन्हा अरुणी म्हणतो की ह्याच्यामध्ये तुला आता काय दिसत आहे? तेव्हा श्वेतकेतू म्हणतो की मला आता ह्याच्यात काहीही दिसत नाही भगवान. असं इथपर्यंत तो सांगतो. तेव्हा ते काहीही दिसत नाही म्हणजे काय आहे? आधी फळ दिसतं, त्याच्यामध्ये ते फोडल्यानंतर त्यामध्ये अणू इतके सूक्ष्म जे कण दिसतात आणि त्यालाही फोडल्यानंतर त्याला काही दिसत नाही. तर ही नेमकी काय प्रक्रिया आहे, ह्या सर्व संदर्भामध्ये आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.